आपल्या विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात आंदोलनाची भूमिका जी आहे ती परत एकदा घेतल्याचं पाहायला भेटते। मी आता स्वारगेट बस स्थानकात आहे आणि या ठिकाणी आपण काही कर्मचारी आहेत जे आता आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण स्वारगेट बस स्थानकातली परिस्थिती पाहिली तर आता सुद्धा काही बस ज्या आहेत त्या या ठिकाणाहून आपल्याला सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच या संपामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडली आहे का असा सुद्धा एक प्रश्न जो आहे तो सर्वसामान्यांमधून विचारला जातोय। आपल्यासोबत या एस टी कामगार संघटनेचे सचिव आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। आता स्वारगेट बस स्थानकातून काही बस सुटत आहेत, काही बस सुरळीतपणे चालू आहेत। काय नक्की तुम्ही संपात सहभागी आहात, आंदोलन सहभागी आहात, काय नक्की हे बस कोण चालवतात? ह्या ज्या बस चाललेल्या आहेत ह्या आपापल्या डेपोतनं आपापल्या डेपोतनं काल नाईट आउटला इथं आलेल्या आहेत। म्हणजे इथं नाही, सातारा म्हणा किंवा इकडून तिकडून आलेल्या ह्या ज्या बस चालू आहेत त्या नाईट आउटच्या बसेस आहेत। आता परत ते आपापल्या डेपोला चालले आहेत। ह्या आमच्या डेपोच्या बसेस नाही आहेत ह्या, आणि काही ह्या खाजगी बसेस आहेत। या खाजगी बसमध्ये खाजगी ड्रायव्हर असतात, त्याच्यामुळे ह्या पण थोड्याफार प्रमाणात चालू आहेत। बरं, काही स्वारगेटचे नवीन कर्मचारी आहेत त्यांनी बस बाहेर काढल्यात असं सुद्धा ऐकायला मिळते। 15-16 कर्मचारी आहेत, त्यांनी सुरळीतपणे संपात सहभागी नव्हता, तुमच्यासोबत सहभागी नव्हता, आपल्या बस आहे जी बस सेवा जी आहे ती सुरळीत चालू होती। आता कसे नवीन ते कर्मचारी आहेत ते नवीन आहेत, त्यांना ह्या गोष्टीचा काही एक संबंध, त्यांना काही माहिती नाही आहे आणि स्टेल असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीमध्ये भाग घेता येत नाही। त्यांच्यावरती कारवाई नको म्हणून आम्ही त्यांनाही फोर्स नाही केला। आणि मुळात हा आमचा संप नसून हे आमचं धरणे आंदोलन आहे। तर ज्या व्यक्तीला आपल्या न्याय हक्कासाठी मांडायचं आहे तो ह्या धरणे आंदोलनामध्ये उतरलेला आहे। पण जे 15-16 कर्मचारी किंवा जे नवीन कर्मचारी आहेत ते संपात सहभागी नाही, आंदोलन सहभागी नाही, एस टी सेवा तर सुरळीत सुरू राहणार आहे, त्यांच्याबद्दल काय तुमचं? सुरळीत म्हणजे आता सुरळीत म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली ते जे निघालेत, आता मुंबईला कोकणात जाणाऱ्या गाड्या बुकिंगच्या आहेत, त्याच्यामुळे ते नवीन जी लोक गेलेले आहेत ते डायरेक्ट मुंबईला पाठवलेत इथनं, बाकी असं ड्युटीला नाही गेलेले। म्हणजे असं टायमिंगच्या गाड्या म्हणजे समजा इथून कोल्हापूर असे शेड्यूल घेऊन गेलेले नाहीत ते। बरं, ते कारवाईच्या भीतीपोटी ते तुमच्यासोबत नाही आहेत का? कारवाईच्या भीतीपोटी इथं एस टीमध्ये आत्ता कारवाईच्या भीतीपोटी ते आमच्याबरोबर नाहीत असं पण बोलता येईल एक भाग। बरं, असे किती कर्मचारी आहेत आता या डेपोमध्ये? आता आमच्या डेपोमध्ये जसे आहेत बघा 65 कर्मचारी आत्ता नुकतेच जॉईन झालेले आहेत। म्हणजे सर्व कामावर येतात? सर्व कामावरती नाहीत, आता त्यातले फक्त 15-20 जण कामावरती गेले। बरं, या किती कर्मचारी आता संपात तुमच्यासोबत आहेत का, आणि उद्याचं कशी भूमिका राहणार आहे? उद्याची किती गाड्या बंद असणार आहेत किंवा काय उद्याची परिस्थिती काय? हे बघा, हे 65 कर्मचारी सोडून स्वारगेट डेपोचा आमचा पूर्ण स्टाफ आहे तो 578 लोकांचा आहे। हां, त्यातले यांत्रिकी आणि चालक वाहक आणि आमचे क्लार्क आहेत, काही कंट्रोलर आहेत, वाहतूक नियंत्रक, ते उतरलेले आहेत पूर्णपणे। धन्यवाद। तर आपण पाहिलं की जे नवीन कर्मचारी आहेत ते कारवाईपोटी जरी कामावर गेले असले तरी आमचं आंदोलन जे आहे ते आम्ही सुरू ठेवणार आहोत अशी भूमिका जी आहे ती या एस टी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।